गोपाळाच्या म्हशी एकत्र आले आणि त्यांनी सप्ताह केला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. ते नाही येऊ शकत. ज्यांची योग्यता आहे ते येतील, मग चाल नका घेईना. श्रीकृष्ण दत्तात्रय चक्रपाणी एक एक ऐकायसारखा ताल राहतो. पण चला, माझी या बोबडी या बोला, आणि ते स्वीकारतात. जैसे तैसे बाळ मातेशी आवडे, बोलता बोबडे शब्द गोड. आईला आपलं लेकरू कसंही बोललं, येड वाकडं शंबड मेंबड कसं, तिला ते गोडच वाटतं. त्यांनी हा जरी केलं सुरुवातीला, हा माझा बाळ्या बोलायला लागला, चांगलं आहे ते, त्यांची योग्यता आहे म्हणून ते कोण्या वेळेला स्वरामध्ये आपला श्रीकृष्ण दत्तात्रय चक्रपाणी म्हणून देतात, चांगली गोष्ट आहे. पण ज्यांची योग्यता नाही ते घरी बसल्या बसल्या कुचाळ काय करतील, यायला काय काम आहे. योग्यता असली पाहिजे. शेणाच्या किड्याची योग्यता नाही सप्ताह करायची. शेणातल्या किड्यांची चांगलं पाण्याची योग्यता नाही. कोणाचं चांगलं झालं तर ते म्हणणार नाही अतिशय चांगलं झालं असं म्हणणार नाही. आणि म्हणून योग्यता असली पाहिजे. मग योग्यता नसल्यावर त्याला बळत धरून आणलं, कीर्तनामध्ये बांधून टाकलं खांबाला, त्याला लागला चक्र यायला. इंदोरीकर महाराज किती सांगतात, तिथे चॅनल बदलत नाही, इथं आल्यावर काय होतं, चॅनल बदलत नाही, माणसं बदलत नाही, ऍडव्हर्टाईज येत नाही, आहे ना, हे सगळं होत नाही या ठिकाणी. मग त्या किड्याची तशीच गंमत झाली, त्याला लागल्या चक्र यायला. त्याला शेणाचा वास घेण्याची सवय होती, कमळाच्या फुलाची वास घेण्याची त्याला सवय नव्हती. त्याला बिचारा परेशानी व्हायला, चक्र यायला लागला. काय करावं तर रात्र कशी जायची. मग तो हुशार होता बिचारा, भूक नसावी व शिदोरी असावी. थोडस शेणाची गोळी सोबत घेऊन गेला होता. कसं बस नाकावर ठेवलं आणि रात्र काढली. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आणि म्हणून भोजन काही कुससी राजे भोजन गत चिरण आदर आजराम. एक दोष मी सांगितला की अभिमान नसला पाहिजे. आपल्या भक्तीमध्ये आपल्या क्रियेमध्ये अभिमान नसला पाहिजे. आणि म्हणून द्रौपदी जशी गोपालकृष्णाची बहीण आहे, तशी दुर्योधनाची बायको भानामती ही सुद्धा गोपालकृष्णाला भाऊ मानते. मग नेहमी हा गोपालकृष्ण येतो आणि द्रौपदीच्याच घरी जातो. मग बहिणीमध्ये थोडं कॉम्पिटिशन तर राहीलच ना. माझ्याही घरी आला पाहिजे तो गोपालकृष्ण, तो द्वारकाधीश माझ्याही घरी आला पाहिजे. आणि मग एके दिवशी ते आपल्या नवऱ्याजवळ विषय काढते. नवरा कोण? दुर्योधन. दुर्योधन पांडवांचा ऐक चिंतनारा. नवऱ्याजवळ विषय काढला की गोपालकृष्ण द्रौपदीचाच असा भाऊ आहे, तसं माझा पण भाऊ आहे. आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की माझ्याही घरी त्यांनी कधी जेवायला यावं, आहे का नाही. मग दुर्योधनाचे लगेच ट्यूब पेटली. बरोबर आहे, गोपालकृष्ण आपल्या घरी आला का संपून टाकू. ह्या गोपालकृष्णामुळेच तर पांडव ऐकत नाही, पांडव संपत नाही. याला संपवलं की ते आपोआपच संपतात. ठीक आहे, दे म्हणे आमंत्रण. भानामतीने स्वयंपाक करण्यासाठी अवधी किती ठेवला माहित आहे? 6 महिने. 6 महिन्याच्या मुहूर्तावर गोपालकृष्ण महाराजांना आमंत्रण दिलं की आमच्या घरी भोजनासाठी या. ठीक आहे. 6 महिने झाले. 6 महिन्याच्या नंतर गोपालकृष्ण महाराज तिथं आलेले आहे हस्तिनापुराला. आणि मग हिच्या घरी जायचं ना, जिकडं वळण पडलेले आधी द्रौपदीच्या घरी गेले. मग आधीच नाचलं ना.
लबाड कृष्ण येऊ द्या म्हणे, दाखवतेस आता. थोड्या वेळात ते परत आले आणि मग बाणावतीने मनगड धरलं. 6 महिने झाले डोळे कुजून गेले, कारण त्यावेळेला ही लाईट होती का स्वयंपाक करायला? काय काय नाही बनवलं, सरवळ्या आमक ढमक टमक 6 महिन्यापर्यंत. आणि त्या काळचे पदार्थ टिकत होते. ताण लाडू भूक लाडू म्हणतात ना, 6 महिने टिकत होते. आणि म्हणून हे लबाड कृष्णा, तू किती लबाड आहे. 6 महिने झाले माझे डोळे कुजून गेले तुझ्यासाठी स्वयंपाक करता करता, आणि तू आला आणि द्रौपदीच्याच घरी गेला. ते म्हणे, ताई तुझी भावना खूप चांगली आहे, शुद्ध आहे तुझं मन, निरागस आहे, निष्पाप आहे. जणू काही मी तुझं स्वीकारलं ते. पण तुला माहिती नाही, माझी पाहुणचाराची इतकी भारी तयारी केलेली आहे. म्हणे कशी? म्हणे चाल माझ्यासोबत. आतमध्ये गेले. ज्या ठिकाणी गोपालकृष्ण महाराज बसणार होते त्या ठिकाणी मोठे शस्त्रास्त्र लावून ठेवलेले होते. आणि विद्याभ्यास होता ना, देवता वाहून बसवल्या, ऊर्ध्वमुखा करून ठेवल्या होत्या. जो कोणी साधारण मनुष्य त्या आसनावर बसेल जागीच संपून जाईल. शस्त्रास्त्र त्याच्या अंगामध्ये घुसतील आणि त्या देवता त्याला संपून टाक. एवढी तयारी. धरला बाणामतीचा, चाल माझ्या आसनाजवळ. वरची चादर बाजूला काढली आणि पाहिलं ते आतला नजारा, तर त्या दुर्योधनाच्या बायकोला राग आला. दुर्योधनाचा अतिशय पातळी सोडून जर काही काम केलं ना, सगळ्यालाच राग येतो. याला जघन्य अपराध म्हणतात. या अशा अपराधाला मायबाप सुद्धा सांगतात त्याला फाशीवर लटका. मुस्लिमामध्ये धर्माच्या विरुद्ध काही बोलू दे, त्यांच्या पोरांना मारतात, त्याला ते संपून टाकतात. आणि म्हणून बाणामतीने आपल्या नवऱ्याला शाप दिला, तुझा निर्वंश होय घ्या. आणि म्हणून अभिमान आपण पाहिला, अभिमान नको. ते भोजन ते तसं पाहिजे ना. मज गरीबाचे वृक्ष कदान्न, गोड करून घ्यावोनी प्रसन्न. दाखवितो उपहार करावो आरोग्य स्वीकार. तसं नम्रतेनं पाहिजे ना ते. आणि मग आणखीन एक प्रसंग आहे तिथंच भोजनाचा. गोपालकृष्ण महाराज एकदा त्या ठिकाणी आलेले आहे हस्तिनापुराला आणि गेले विदुर काकाच्या घरी. सगळ्यांनाच कथा माहित आहे. विदुर काकाच्या घरी गेले. गरीबाची देव परीक्षाच पाहतो असं म्हणतात, आहे की नाही. एकटे नाही गेले तिथं, खायला काहीच नाही तिथे, एकटे नाही गेले तिथं. उद्धवाला सोबत घेऊन उद्धवजी चल विदुरा घर जावे, 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 उद्धवजी चल विदुरा घर जावे. बड़े मंदिर कौन काम के, बड़े मंदिर कौन बाबा घर नहीं पर, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. आणि म्हणून सामान्य परिस्थिती, गरिबी, इतकी गरिबी ग्रंथामध्ये वाखाणतात तशी वास्तविक असायला नाही पाहिजे. दाशीचा का पुत्र असे ना, परंतु आहे तर राजाचेच बंधू ना. पण आपल्या ग्रंथामध्ये तशी गरिबी येते. विदुराच्या कन्या स्वीकार केल्या,
हे ना. तर अत्यंत सामान्य परिस्थिती आणि गोपालकृष्ण भगवंत त्या ठिकाणी जातात. एकटेच गेले नाही, 5-6 जणांसोबत घेऊन गेले. आणि मग त्यांच्या घरी गेल्यानंतर जो त्यांना आनंद झाला, त्यांना संभ्रम झाला त्या ठिकाणी, ते शुद्धीवर राहिले नाही. आणि म्हणून आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये त्याचा आजाद आले माझ्या घरी, आले माझ्या घरी, देवाच्या घरी कृष्णदेव गेले, उद्धव देव गेले, अर्जुन देव गेले, हे सगळे देवाच आहे. आणि म्हणून यांचं एवढं महत्व आहे भक्तांचं. बाई भक्ताची थोडी देवची जाणे. भक्ताची थोरवी काय असते, इतकी असते की ती फक्त देवालाच माहित असते. म्हणून देवाचं जसं आपण गुणगान करतो तसं भक्तांचंही गुणगान करतो. तुम्ही पुराणी पढे जाल. देवाच्या चरित्र चिंतनाने जसा पापाचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो, भक्ताच्या चरित्र चिंतनाने सुद्धा पापाचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो. ते सुद्धा स्मरणामध्येच आहे. म्हणून तितक्याच आदराने आपण श्री उद्धव देव, श्री अर्जुन देव असं आपण उच्चारत असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी गेले, उघड्यापाशी नागव गेला, सारा रात युवाने मेला असं म्हणतात ना. काय तिथं काहीच नाही, थोडस पीठ हातामध्ये मागून आणलेलं आहे. एवढी मोठी मंडळी, 4-5-6 जण, मग टाकलं शिजवायला पाण्यामध्ये, पाणी भरपूर, पीठ थोडस, आणि मग त्या पत्रावळ्या वाढल्या. मग पत्रावळ्यावर ते पतलं झालेलं नाही एवढ्या जणांना पुरायचं, म्हणून त्यांनी ते जास्त केलेलं. मग म्हणे ते लागलं पळायला पत्रावळीवरून. त्यावेळेला अर्जुन देव वगैरे म्हणतात, देवा ह्या सुदर्शनाच्या साह्याने सगळे आवरले, दैत्य दानव जे असतील ते, हे कन्या कशी तुम्हाला आवरेना? ते म्हणतात, ह्या भावभक्तीच्या कन्या ह्याने आवरणार मला. कारण या भक्ती पुढं, प्रेमा पुढं देवाची हार आहे, सपशेल हार आहे.
यशोदेच्या छडीत पुढं हार आहे का नाही? कोणाचा मार खाऊ शकतात काय गोपालकृष्ण महाराज? आणि यशोदेचा कसा खातात? मैं नहीं माखन खायो सुन मैया मोरी, मैं नहीं माखन खायो मैया मोरी मैं नहीं माखन खायो मैया दी मैं नहीं माखन खायो और भाई गैयन के पाचे उन्हें मधुबन मोहे पठायो, चार प्रहर बंसी भट भट क्यों सांझ परे घर आयो सुन मैया मैं नहीं माखन